श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची अंमलबजावणी तातडीने सुरू करून या क्षेत्राचा सुनियोजितपणे विकास करावा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला केल्यात। याबाबतची माहिती खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी दिली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत शुक्रवारी दिनांक 27 जून रोजी झालेल्या बैठकीत श्री क्षेत्र भीमाशंकरच्या 288.17 कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे। आमदार बाबाजी काळे यांनी सांगितलं की पारंपरिक वास्तुकलेत भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून भीमा नदीवरील घाटाची निर्मिती केली जाणार आहे। 2027 मध्ये साइड पिलिग्रिमेज म्हणून भीमाशंकरला प्रतिदिन 1 लाख भाविक भेट देऊ शकतात। त्यासाठी 100 पुरुष प्रसाधनगृहे, 150 महिला प्रसाधनगृहे, 200 लघुशंकागृहे आणि 50 स्नानगृहे बांधली जाणार आहेत। भोरगिरी परिसरात 27.98 कोटी रुपयांची कामे करण्यात येणार असून त्यासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद भूसंपादनासाठी केली जाणार आहे। मंदिर परिसरात पोलीस चौकी आणि पोलीस विश्रामगृह सुद्धा उभारण्यात येणार असल्याचं आमदार काळे यांनी सांगितलं।